सिल्लोडमध्ये खैर कारवाई। आज दिनांक 9 जून मंगळवार रोजी मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे सिल्लोड शहरातील सारा सिटी येथे रस्त्याच्या कडेला खैर प्रजाती लाकडाचा साठा अवैधरित्या लपवून ठेवण्याचे निदर्शनास आले असता रात्री 11च्या सुमारास छापा टाकून सदरचा माल जप्त करण्यात आला। दरम्यान कारवाई सुरू असताना सदर खैर मालाची वाहतूक करण्याचा प्रयत्न करणारे एक पिकअप वाहन आढळून आले। पुढील चौकशीकरिता वाहन थांबवले असता वाहन चालक गाडी सोडून अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला। पिकअपची तपासणी केली असता त्यात काही खैर लाकडाचे काही नग व काही निम प्रजातीच्या लाकडाच्या पाट्या आढळून आल्या। जप्त मुद्देमाल तपशील: 1 खैर प्रजातीचे लाकूड रचित गंडोरी, वजन 13 टन, अंदाजे 15 घमी। 2 महिंद्रा बोलेरो पिकअप क्रक एमएच 43/1922। सदर पिकअप वाहन व जप्त मालाची आयशर वाहनाने वाहतूक करून जप्त मुद्देमाल चिंचोली रोपवाटिका येथे सुरक्षितरित्या जमा करण्यात आला आहे। सदरची कारवाई दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजेपर्यंत सुरू होती। याबाबतीत वनगुन्हा जारी करण्यात आलेला असून जप्त मालावर जप्ती संतक मारून पंचनामे व इतर कागदपत्रे तयार करण्यात आली। पुढील तपास सुरू। सदरची कारवाई श्री प्रमोद चंद लाकरा साहेब, म वनसंरक्षक, छत्रपती संभाजीनगर, प्रा आणि श्रीमती माने मॅडम, म उपवनसंरक्षक, वनविभाग छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वप्नील भामरे, सहाय्यक वनसंरक्षक, सिल्लोड, यशपाल दिलपाक, वनपरिक्षेत्र अधिकारी, सिल्लोड, वनपाल रेखा बरबडे, मनोज कांबळे, वनरक्षक साईनाथ पवार, गणेश परदेशी, अजीम शेख, विजय कुंटे, सागर राजपूत, विशाल जाधव, अनिल इंगळे, कल्याण खोकड, एच.एस. सिद्दीकी यांनी पार पाडली। यावेळी सिल्लोड शहर पोलीस स्टेशनचे ज्ञानेश्वर कायंदे, पोलीस उपनिरीक्षक व एस.सी. मोबीर, पोलीस नाईक यांचे सहकार्य लाभले।